मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे सगळ्यांना खुर्च्या देणं, पात्रतेचा विचार न करता. टॅलेंट शो नाही, लॉयल्टी शो. एक असा रियालिटी शो जिथे टॅलेंट नाही, लॉयल्टी, ओळखी आणि अर्थपूर्ण गणित महत्वाचे. प्रत्येक खात्याला मंत्री मिळतो, मग त्याला त्या खात्याचं कळतं का याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. लोकशाही आहे, लिंक्ड इन नावाचा प्लॅटफॉर्म थोडीच. मग येतो प्रादेशिक समतोलाचा डाव. या प्रदेशातून काही मंत्री, त्या प्रदेशातले काही मंत्री, थोडी विविधतेत एकता अशी दाखवण्यात येते. याच पद्धतीने या जातीचे काही मंत्री, त्या जातीचे काही मंत्री, हे असतं. काही मंत्रालयात इतके निरुपयोगी असतात की मंत्री गुगल करून शोधतात की त्या खात्यात नक्की काय काम आहे. शेवटी प्रत्येकाला खुर्ची भेटते, मोठं ऑफिस भेटतं, लाल दिवाचा असतोच, तेच महत्वाचं आहे. अर्थात हे सगळं कोणासाठी सुरू असतं? सामान्य जनतेसाठी. आणि सामान्य जनतेची कोणती कामं? पिकं कापणं, भाषणं ठोकणं आणि सगळ्या चुका विरोधकांवर ढकलणं. आता महाराष्ट्रात आणखी एक पेच आहे की आजचे विरोधक उद्याचे पुन्हा सत्ताधारी होऊ शकतात, त्यामुळे विरोधकांवर सुद्धा फार काही गोष्टी ढकलता येत नाहीत.